हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अरे, एवढं काही नाही आहे. तू सध्या काम करत आहेस ना, मी तुला त्रास द्यायचा नाही, मी बघून घेते. तू मला त्रास देत नाही आहेस, फक्त पुस्तकं घे. रियांश लॅपटॉपकडून नजर न हटवता म्हणाला. नियती आता पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिच्या मनातल्या सत्याच्या आवाजात आणि सांगितलेल्या खोट्यात ती अडकली होती. तिचं मन लायब्ररीत जाऊन थोडं एकटं राहावं असं सांगत होतं, पण रियांश मात्र तिला थांबवू पाहत होता. ती रियांशकडे पाहते. त्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही तेच प्रेम दिसत होतं जे आधी होतं, आणि हेच पाहून नियतीचं खोटं तिला आणखी जड वाटू लागलं. थोड्या वेळानं नियती हातात पुस्तकं घेऊन खोलीत आली. ती हळूहळू रियांशच्या दिशेने पुढे सरकली. रियांशचं लक्ष अजूनही लॅपटॉपच्या स्क्रीनवर होतं. नियती समोरच्या सोफ्यावर बसणार इतक्यातच रियांशचा आवाज आला. तिथं का बसते आहेस? इकडे ये, माझ्या शेजारी बस. रियांशनं हातानं इशारा केला. नियती काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात थोडी संकोचाची झाक होती, पण तरीही ती हळूच उठली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली, थोडंसं अंतर ठेवून. रियांशनं लॅपटॉपकडून नजर काढली आणि पुस्तकं घेण्यासाठी हात पुढे केला. त्याच क्षणी त्याच्या बोटांनी हलकसं नियतीच्या बोटांना स्पर्श केला. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. एक क्षणभर सगळं स्थिर झाल्यासारखं वाटलं. नियतीने हळूच हात मागं घेतला. कुठला टॉपिक आहे? रियांशने विचारलं. सर्क्युलेटरी सिस्टीम. मेंदूच फिरवतो हा विषय. नियती हलक्या हसऱ्या चेहऱ्यानं म्हणाली. रियांशही स्मित हास्य करत म्हणाला आणि त्यानं नोट्स उघडून समजायला सुरुवात केली. त्याचा अंदाज शांत आणि स्थिर होता, पण नियतीचं हृदय मात्र आता आणखी जोरानं धडधडू लागलं होतं. तू एकदा हे पुन्हा वाचून घे आणि जे काही समजलं नाही ते नोटबुकमध्ये लिही. मी पुन्हा समजावून सांगतो, असं म्हणून रियांशनं पुन्हा पुस्तकं तिला परत दिली आणि पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष दिलं. नियतीनं पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली. तिला काही भाग समजला नाही, म्हणून तिनं तो लिहून ठेवण्यासाठी पेन शोधायला सुरुवात केली. तिची नजर टेबलकडे गेली, पण रियांशच्या बाजूला उभा होता. ती त्याला हाक मारणार होती, पण त्याचं लक्ष पूर्णपणे लॅपटॉपमध्ये गुंतलेलं पाहून तिनं स्वतःचं पेन घ्यायचं ठरवलं. ती टेबलकडे झुकली आणि त्याच क्षणी रियांशही तिच्याकडे पाहतो. दोघांचे चेहरे अचानक एकमेकांच्या अतिशय जवळ आले. नियतीचा हात थांबला. तिचे डोळे आता थेट रियांशच्या डोळ्यात होते. रियांशही तिच्याकडे खोलवर पाहत होता. एक क्षणभर सगळं शांत झालं. फक्त त्यांच्या जलद श्वासांचा आवाज ऐकू येत होता. नियतीनं पटकन स्वतःला सावरत मागं सरकणं योग्य समजलं. मी पेन उचलत होते, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. नजर टाळत म्हणाली. रियांशनं पेन हातात घेतला आणि तिच्याकडे दिला. नियतीनं शांतपणे पेन घेतला आणि पुन्हा पुस्तकात पाहू लागली, पण तिचे हात थरथरत होते. ते नीट लिहूही शकत नव्हती. रियांश काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग त्यानं एक खोल श्वास घेतला आणि सोफ्याच्या टेक्यूला डोकं टेकवत डोळे मिटले. नियती, तुला माझ्या इतक्या जवळ येऊ नको होतं. आता हे मन आहे की शांत व्हायलाच तयार नाही. तो मनात विचार करू लागला. काही क्षणांनी त्यानं डोळे उघडले आणि झुकून विचारलं, झालं का? आणि त्यानंतर नियती, जी अजूनही स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, ती दचकली. हो, अजून थोडंसंच बाकी आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. लवकर कर, तुला झोपायलाही जायचे ना? असं म्हणत रियांश तिच्या झुकलेल्या केसांकडे पाहू लागला आणि मग हळूहळू हात पुढं रियांशने तिचे केस हलकेच मागे सारले. मी करतो ना, तू फक्त लिहित राहा, तो म्हणाला. आणि त्यानंतर रियांशच्या बोटांचा स्पर्श नियतीच्या मानेवर जाणवला.
आणि तिच्या अंगात एक वेगळं हलकंसं थरार उमटलं. तिचे हात थरथरू लागले. आता ती वारंवार चुकत होती. अचानक ती गोंधळ आणि राग यांच्या मिश्र भावनेने बोलून गेली. तू हे काय करत आहेस? मी मी तर तुझी मदत करतो आहे, रियांश हसत म्हणाला. नियती काही न बोलता उठली आणि निघू लागली. पण तेव्हाच रियांशने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढलं. कुठे चाललीस? अजून पूर्ण झालं नाही आहे, तो म्हणाला. त्यानंतर नंतर करते, एवढंच म्हणत ती पटकन उठली आणि खोली बाहेर गेली. ती थेट लायब्ररीत गेली. हातातली पुस्तकं टेबलावर ठेवली. खुर्चीला हात देऊन उभी राहिली आणि एक हात आपल्या छातीवर ठेवला. तिचं श्वासोच्छवास अस्वस्थ झालं होतं. हृदयाची धडधड अजूनही त्या क्षणाच्या आठवणीत घुमत होती. ती हळूच खुर्चीवर बसली, पुस्तकं उघडलं आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून बसली. तिला जाणवत असलेली भावना वेगळीच होती, अशी की जी तिने कधी अनुभवलीच नव्हती. रियांश माझ्याजवळ आला की माझं हृदय जोरात धडधडतं. मी त्याला इतक्या दिवसांपासून मिस करत होते. ठरवलं होतं यावेळी त्याला माझ्या मनाचं सांगायचं, पण मी काही बोलूच शकत नाही. आणि जेव्हा तो जवळ येतो तेव्हा मी स्वतःच त्याच्यापासून दूर का पळते? का? ती स्वतःशीच कुजबुजली. दरम्यान रियांशचं काम संपलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्याने टी शर्ट काढून फेकला आणि पोटावर झोपून डोळे मिटले. पण काही क्षणांनीच त्याचे डोळे अचानक उघडले. त्याला आठवलं, नियती ती अजून खोलीत परतली नव्हती. तो तत्काळ उठला आणि थेट लायब्ररीकडे गेला. इकडे आत पोहोचल्यावर त्याने पाहिलं, नियती टेबलावर डोकं ठेवून गाढ झोपली होती. तो हळूहळू तिच्या जवळ गेला आणि बाजूच्या खुर्चीवर बसला. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने अलगद मागे सारले, जेणेकरून तिचं शांत चेहऱ्याचं सौंदर्य स्पष्ट दिसावं. काही क्षण तो तिला पाहतच राहिला. मनातल्या मनात तो म्हणाला, तू झोपलेली असतेस तेव्हाच जास्त सुंदर दिसतेस, कारण तेव्हाच मी तुला मनसोक्त पाहू शकतो. जेव्हा मी तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हा तू दूर का जातेस? पूर्वी वाटायचं तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, पण आज जेव्हा तू स्वतःहून मला मिठी मारलीस, तुझ्या डोळ्यात तेच पाहिलं जे माझ्या डोळ्यात कायम तुझ्यासाठी आहे. तो हलकेच हसला. काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि नंतर सावकाश उठला. हलकासा झुकून तिला आपल्या बाहुपाशात उचललं. खोलीत जाऊन त्याने तिला हळूच बिछाण्यावर झोपवलं. जसा तो आपला हात तिच्या मानेखालून काढू लागला तशी झोपेतली नियती हलकीशी वळली आणि त्याचा हात घट्ट पकडला. ती झोपेतच पुटपुटली, रियांश, माझ्यापासून दूर जाऊ नकोस, मी तुला खूप मिस करते. रियांशने तिचं ते वाक्य ऐकलं आणि काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहिला. मग स्वतःला सावरत सावकाश तिच्या हातातून आपला हात सोडवू लागला. पण जसा तो वळून निघाला तशी पुन्हा कोणीतरी त्याचा हात धरला आणि त्यानंतर तो वळून पाहतो. नियती अर्धवट उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती आणि झोपेतच म्हणाली, प्लीज जाऊ नकोस. ते शब्द ऐकून रियांशने एक खोल श्वास घेतला. डोळे घट्ट मिटले, जणू स्वतःलाच थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण शेवटी तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. तो नियतीच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी शांतपणे झोपला. जसा तो लेटला तशी नियतीने झोपेतच त्याच्या पाठीभोवती हात गुंफले. तिच्या इतक्या जवळ येण्याने रियांशचं हृदय धडधडू लागलं. तो घाबरल्यासारखा डोळे मिटून घेतो. नंतर हळूच उघडून पाहतो ती पूर्ण निरागसतेने त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली असते. तो मात्र जागाच होता. हळूच त्याने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवला आणि छताकडे पाहत राहिला.
काही वेळाने त्याचेही डोळे जड झाले आणि अखेर तोही नियतीला बाहुपाशात घेत गाढ झोपेत गेला. दोघेही कित्येक दिवसांपासून एखाद्या सुकून भऱ्या झोपेच्या शोधात होते. आज मात्र पहिल्यांदाच असा क्षण आला होता की त्यांच्या मनात ना कसली भीती होती, ना संकोच, ना कोणतं ओझं, फक्त एक शांती, एकमेकांच्या मिठीतली. रियांश कित्येक दिवसांपासून नियतीच्या तोंडून हे ऐकायची वाट बघत होता की ती देखील त्याच्यावर तितकंच प्रेम करते, आणि आता त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं. पुढच्या सकाळी सर्वात आधी रियांशच्या डोळ्यांनी प्रकाश पाहिला. त्याने पाहिलं, नियती अजूनही तशीच झोपलेली होती, जशी काल रात्री होती. तिने संपूर्ण रात्र एकदाही करवट घेतली नव्हती. रियांश तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत हलकंसं हसला. सकाळच्या मंद उजाडाने खोली उजळली होती. शांत वातावरणात फक्त तिच्या श्वासांचा मंद आवाज ऐकू येत होता. त्याने डोळे उघडले आणि सर्वप्रथम तो चेहरा दिसला, तोच ज्याच्या स्मितात आता त्याचं विश्व सामावलेलं होतं. नियती अगदी त्याच्याजवळ झोपलेली होती. तिच्या उबदार श्वासांचा स्पर्श त्याच्या मानेला लागत होता, जणू थंड सकाळी सूर्यकिरणाची पहिली झुळूक जुन्या दगडावर पडावी तसा. त्या उष्णतेने त्याच्या अंगावर शहारे उठले, पण मागे सरकायची इच्छा झाली नाही. उलट तो त्या क्षणात हरवून गेला. तिचा एक पाय त्याच्या पायावर हलकेच विसावला होता, जणू आपली जागा त्याला मिळाल्यासारखी, आणि एक हात त्याच्या उघड्या छातीवर कुठलाही संकोच न बाळगता ठेवलेला, जणू त्या जवळकीतच तिचं मन पूर्ण शांत झालं होतं. रियांशची नजर तिच्या चेहऱ्यावर थांबली. ती इतक्या निरागसतेने झोपली होती, जणू जगातल्या कोणत्याही दुःखाने तिला कधी स्पर्श केला नव्हता. तो अगदी अलगद तिचा हात आपल्या छातीवरून हलवतो आणि आपल्या बोटात गुंफतो. त्या हातातील ऊब त्याला अजून थोडा वेळ आपल्या जवळ ठेवायची होती. तिचा हात गोरा, कोमल, जणू एखाद्या परीकथेतील नायिकेचा. तो काही क्षण तिचा हात बघत राहिला. मग न कळत तो झुकला आणि तिच्या हातावर एक चुंबन दिलं. सवयीने नाही, तर भावना व्यक्त करण्यासाठी. भिंतीवरील घड्याळात पाहिलं. सकाळी 6 वाजले होते आणि त्यानंतर दररोज यावेळी तो जिममध्ये असायचा. अलाराम कदाचित वाजलाही असेल, पण आज त्याच्या कानांपर्यंत ती कोणतीच आवाज पोहोचली नव्हती. आज त्याला फक्त नियतीच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता आणि तिची उपस्थिती जाणवत होती. शांतपणे त्याने पुन्हा तिला आपल्या छातीजवळ ओढलं. तिचा हात अजूनही त्याच्या बोटात गुंफलेला होता. त्याने डोळे मिटले, जणू ही सकाळ, हा क्षण इथेच थांबावा. त्याचं हृदय मंद गतीने धडकत होतं आणि जणू आतून कुजबुजत होतं. जर प्रेमाची सकाळ अशी असते, तर मला प्रत्येक सकाळ फक्त तिच्यासोबतच हवी. सकाळी 7:30 वाजता हलकीशी किरण नियतीच्या पापण्यांवर पडली. ती हळूहळू डोळे उघडते आणि पुढच्या क्षणी तिच्या नजरा थांबतात. आश्चर्यचकित होत ती स्वतःला रियांशच्या बाहुपाशात पाहते, अतिशय जवळ, कदाचित तिच्या कल्पनेपेक्षाही अधिक. क्षणभर ती काहीही विचार करू शकत नाही. हृदय जोरात धडधडू लागतं, पण मेंदू अगदी सुन्न पडलेला. रियांशने तिचा हात आपल्या बोटात असं गुंफलेला होता, जणू झोपेतच त्याने तिच्याशी काहीतरी न बोललेलं वचन केलं होतं आणि आता ते तोडायचं नव्हतं. त्याचा दुसरा हात तिच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळलेला होता, जणू तो हा क्षण कधीच संपवू इच्छित नव्हता. नियती हलकेच काळजीपूर्वक आपले पाय मागे ओढते, जेणेकरून त्याची झोप मोडू नये, आणि त्यानंतर तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो अजूनही गाढ झोपलेला होता. त्याचा श्वास शांत, चेहरा पूर्ण निरागस. त्याचे केस थोडे विस्कटलेले होते, कपाळावर पडलेले
आणि झोपेतही तो देखणा दिसत होता. नियतीच्या ओठांवर हलकं हसू उमटलं. तिचं मन त्या क्षणी पूर्ण वितळून गेलं. नियतीने आपल्या बोटाने खूप हळुवारपणे रियांशच्या गालांना स्पर्श केला. तिचा स्पर्श इतका हलका होता, जणू काही मंद वाऱ्याची झुळूक नकळत गालांना स्पर्श करून गेली. ती थोडी झुकली आणि त्याच्या गालावर अगदी कोमलपणे एक हलकं चुंबन घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड अशी शांत स्मित उमटलं. त्यात ना खोडकरपणा होता, ना पश्चाताप, फक्त एक न बोललेलं आपलेपण होतं. नियतीने मग आपल्या बोटांना हळूहळू मागे घेतलं आणि प्रेमाने रियांशच्या हातातून आपला हात अलगद सुटवला. रियांशची पकड थोडी घट्ट होती, जणू तो स्वप्नातही तिला सोडू इच्छित नव्हता. तिने हळुवारपणे त्याच्या बोटांमधून आपली बोटं सोडवली आणि मग कबरेभोवती ठेवलेला त्याचा हात सावधगिरीने बाजूला केला. तिच्या प्रत्येक हालचालीत अशी कोमलता होती की जणू ती त्याच्या झोपेमध्ये खंड पडू नये म्हणून प्रयत्न करत होती. एक शेवटचा कटाक्ष तिने त्याच्याकडे टाकला आणि काही क्षण तशीच उभी राहिली. मग शांतपणे ती उठली आणि वॉशरूमच्या दिशेने निघाली. मेन्शनचं ड्रॉइंग रूम. सकाळी 8 वाजता. घरातील सगळेजण नाश्त्यासाठी टेबलाजवळ जमले होते. दादी आपल्या खुर्चीवर बसलेल्या होत्या, तर मीरा फळ कापण्याचं काम नोकराला सांगत होती. तेवढ्यात नियती हळूहळू जिन्याने खाली आली. तिने आज काळ्या रंगाची साधी पण उठावदार साडी नेसली होती. इतकी सुंदर दिसत होती की कोणाच्याही नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. साडीच्या बॉर्डरवर हलकी रुपेरी भरतकाम होती. केस मोकळे ठेवलेले, थोडेसे वळलेले आणि कपाळावर एक छोटीशी काळी बिंदी. तिच्या चालण्यात एक साजिरं सौंदर्य आणि आत्मविश्वास दोन्ही स्पष्ट दिसत होता. दादींची नजर सर्वप्रथम तिच्यावरच गेली. दादी हसत म्हणतात, अरे वा, आज तर आपली सून चांदण्या रात्री उमटलेल्या प्रकाशासारखी दिसते. काळा रंग तुला फार शोभतो ग. इंग्रजीत काय म्हणतात बरं त्याला? आणि त्यानंतर इकडे तेवढ्यात शनया हसत म्हणाली, दादी ब्युटिफुल. आणि त्याचनंतर दादी हसल्या. हो ग, शनयाने अगदी बरोबर सांगितलं. तू खरंच अप्रतिम दिसतेस. नियती नम्रपणे हसत त्यांच्या पायांवर हात ठेवते. थँक्यू दादीमा. ती सर्व मोठ्यांचे पाय स्पर्शून आशीर्वाद घेते. आणि त्यानंतर शनया तिच्याकडे पाहून म्हणाली, भाभी, दादी अगदी खरं बोलल्या. आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात. नियती हलकेच स्मित करते. शनयाने तिला भाभी म्हणून संबोधलं आणि प्रेमाने बोलली. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसते. पण त्या सर्वांमधून इशिताच्या चेहऱ्यावर मात्र एक दडपलेला कटुभाव उमटतो. नियती दादींच्या शेजारी जाऊन बसते. त्यांच्या गप्पा मारू लागते. दरम्यान रियांश खोलीतून बाहेर पडत असताना आधीच तयार होतो. त्याने पांढरी शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. हातावरची घड्याळ चमकत होती आणि केस नीट मागे सेट केलेले होते. त्याच्या चालण्यात आत्मविश्वास होता, पण नजरेत काहीतरी वेगळं होतं. जसेच तो जिना उतरू लागला, त्याचे पाय थबकले. खाली लिव्हिंग रूममध्ये दादी सोफ्यावर बसून हसत होत्या आणि त्यांच्या शेजारी नियती बसली होती. ती दादींशी बोलताना आनंदाने हसत होती. त्या हसण्यात एक जुना सुकून होता. जणू जीवन पुन्हा थोडं सुंदर झालं होतं. रियांशची नजर तिच्यावरच स्थिरावली. काळी साडी तिच्या सौंदर्याला अधोरेखित करत होती. तिच्या पाठीचा थोडासा उघडा भाग आणि ब्लाऊजच्या दोरीचा नाजूक गाठलेला कोपरा त्याच्या नजरेत भरला. तो क्षणभर डोळे मिटतो आणि स्वतःला सावरत फुसफुसतो, कंट्रोल रियांश, कंट्रोल. गंभीर श्वास घेत तो खाली उतरतो. खाली पोहोचताच
सर्वांना हलकं स्मित देत म्हणतो, गुड मॉर्निंग. सर्वजणही हसून प्रत्युत्तर देतात. नियतीनेही त्याच्याकडे पाहिलं, पण लगेच नजर खाली झुकवली आणि चिवडींशी खेळू लागली. जणू गालांवर आलेला लालसरपणा लपवत होती. रियांश दादींच्या जवळ गेला. त्यांच्या गालावर हलकं चुंबन देत म्हणाला, गुड मॉर्निंग दादीमा. दादी प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन देतात. खुश राहा बेटा, आज तर तू पण फार छान दिसतो आहेस, दादीमा म्हणाली. दादींच्या अगदी शेजारी बसलेली नियती अजून थोडी पुढे झुकून बसली होती. जणू ती दादींच्या नजरेतून वाचायचा प्रयत्न करत होती. पण तेवढ्यात रियांश थोडासा तिच्याकडे झुकला. अगदी हळू आणि जवळ जाऊन तिच्या गालावर हलकासा चुंबन घेत म्हणाला, गुड मॉर्निंग. मग तो अगदी शांतपणे दादींच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. जणू काही घडलंच नव्हतं. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांच्या श्वासाचं जणू थांबल्यासारखं झालं. मीरा, दादी आणि बाकी सगळे लोक एकमेकांकडं हलक्या स्मिताने पाहू लागले. पण सर्वात जास्त आश्चर्य नियतीच्या चेहऱ्यावर होतं. तिने डोळे मोठे झाले होते. तिचे ओठ थोडेसे उघडे राहिले आणि तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाली पसरली होती. तिचा चेहरा आता पूर्णपणे गुलाबी झाला होता. ती अचानक उठली. मी मी नाश्ता लावते, असं म्हणत ती कोणाकडेही न पाहता थेट स्वयंपाकघराकडे निघाली. मागून रियांशचा आवाज आला, आणि तिकडून माझ्यासाठी एक कॉफी पण आण हा. नियतीने मागे न वळताच फक्त हलकंसं मान हलवली आणि ती किचनमध्ये गेली. दादींचं हसू आता उघडपणे उमटलं. अहो देवा, बघा ना, आपली सून तर पळून गेली रे. मीरा देखील हसत म्हणाली, दादी तुम्ही पाहिलत का, देवरजींनी तिला इतकं. तेवढ्यात ती थांबली. जणू काही आठवणीत काहीतरी टोचलं होतं. रियांश आणि तिचं नातं आधीसारखं राहिलेलं नाही, हे मीराला क्षणात आठवलं. दादींनी मीराकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर एक हलकीशी उदासी पसरली. रियांश मात्र तसाच बसलेला राहिला, कोणत्याही प्रतिक्रिया न देता, जणू त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. तेव्हाच वरच्या मजल्यावरून अन्या खाली आली. तिनं संपूर्ण प्रसंग पाहिला आणि हसत म्हणाली, भाऊ तुम्ही तर अगदी बदलून गेलात. रियांशने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. त्याच्या नजरा अजूनही किचनकडेच होत्या. अन्या ओठ वाकून म्हणाली, आता मम्मीच्या हातची कॉफी आवडत नाही का तुम्हाला? आणि त्यानंतर ते ऐकताच जवळ बसलेली इशिता हातातील कॉफी ठेवून उठणारच होती, पण ते शब्द ऐकून पुन्हा बसली. थोड्या चिडल्यामुळे मुद्रेने रियांशने अन्याकडे पाहिलं आणि मिश्किल हास्य करत 2 बोटं ओठांजवळ नेत शांत रहा असं इशाऱ्याने सांगितलं. अन्याने डोळे बटारले आणि चूप बसली, पण तिच्या नजरा मात्र रियांशवरून हलल्या नाहीत. दरम्यान नियती किचनमध्ये आली. तिने कॉफीचा जार उचलला, प्लॅटफॉर्मवर ठेवला आणि काही क्षण विचारात उभी राहिली. तिने एक हात हलकेच आपल्या गालावर ठेवला, जिथे रियांशने किस केलं होतं, आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित उमटली. थोड्या वेळानंतर तिने कॉफी तयार केली, ट्रेमध्ये ठेवली आणि किचनमधून बाहेर आली. आणि त्याचनंतर नियती बाहेर येताच इशिताच्या हातातल्या काचेच्या ग्लासवर तिची पकड घट्ट झाली. तिने ग्लासातील पाण्याकडे पाहिलं, मग थोडा विचार करून हळूच तो ग्लास खाली केला. आणि त्यानंतर सगळे जेवणात व्यस्त असल्याचं पाहून तिने हळूच ते पाणी त्या दिशेला फेकलं, जिथून नियती जाणार होती. ती नजरेला दुसरीकडे वळणार होती. तेवढ्यात तिची नजर एका नोकरावर गेली. त्याने इशिताचं ते कृत्य पाहिलं होतं. त्याला समजलं की इशिताने त्याला पाहिलं आहे, म्हणून त्याने पटकन आपली नजर खाली केली आणि परत कामात गुंतल्यासारखा झाला. आणि त्यानंतर नियती आता त्या पाण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. आणि जसं ती पाऊल टाकणार होती, तितक्यात तिला कुणाचा तरी आवाज ऐकू आला.
ती थांबली आणि मागे वळून पाहिलं. तिथे पंखुडी तिथे उभी होती. तिचा आवाज सगळ्यांच्या कानावर गेला आणि सगळेच तिच्याकडे वळले. पंखुडी पुढे येत म्हणाली, दीदी, तुमचा फोन बराच वेळ वाजतोय. नियतीने तिचं बोलणं ऐकून हातातला फोन पाहिला. नंबर पाहताच लक्षात आलं की तो हॉस्पिटलचा होता. तिनं पटकन फोन हातात घेतला आणि रिंग बंद केली. ती निघायला लागली. तेवढ्यात पंखुडीचं लक्ष पाण्याकडे गेलं. ती नियतीला थांबवत म्हणाली, दीदी, सावध रहा, खाली पाणी आहे. नियतीनं खाली पाहिलं. खरंच जमिनीवर पाणी साचलं होतं. तिने आपले पाय मागे घेतले आणि पंखुडीकडे बघून हसत म्हणाली, थँक्यू, मी तर आत्ताच घसरले असते. पंखुडीही हसत म्हणाली, मी लगेच हे पाणी पुसून घेते दीदी. इतकं म्हणून ती निघून गेली. नियती बाजूने वळत रियांश जवळ आली. तिनं ट्रे त्याच्याकडे केली. रियांशनं कॉफी उचलली आणि म्हणाला, थँक्यू. अन्या हसत म्हणाली, भाई, तुम्ही थँक्यू का म्हणताय? बायकोशी एवढं फॉर्मल होण्याची गरज नाहीये. अन्या म्हटली. रियांशनं तिच्याकडे पाहिलं पण काही बोलला नाही. तेवढ्यात अवधानजी आत आले. ते हसत म्हणाले, अन्या, गप्प बस आता, नाही तर तुझ्या भावाची नाक फुगून जाईल. त्याचं बोलणं ऐकून रियांश म्हणाला, अहो बाबा, तुम्हीही सुरू झालात. अवधानजी हसत बसले आणि नियतीकडे पाहत म्हणाले, बेटा, मला एक कप चहा देशील का? नियती पटकन म्हणाली, हो नक्की. पण तेव्हाच रियांश आणि इशिताला दोघंही एकत्र म्हणाले, नाही, तुम्हाला चहा नाही प्यायचा. नियती थांबली आणि आधी रियांशकडे मग अवधानजींकडे पाहिलं. अवधानजी म्हणाले, बेटा, मग तू मला थोडा ज्यूस दे. नियतीने ज्यूस काढून त्यांना दिला. ती पुन्हा रियांशकडे पाहू लागली. रियांश तिच्याकडेच बघत होता. त्यानं डोळ्यांच्या इशाऱ्याने तिला आपल्या शेजारी बसायला सांगितलं. नियती हळूच उठून त्याच्या शेजारी जाऊन बसली. रियांशनं कॉफीचा एक घोट घेतला आणि विचारलं, तू या साखर घातली आहेस का? नियती त्याच्याकडे पाहत विचारात पडली. नाही, मी साखर घातली नव्हती. रियांश म्हणाला, पण यात साखर आहे, मला गोड लागते. त्याचनंतर नियती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तो पुन्हा म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? आय एम नॉट टेलिंग अ लाय. स्वतःच तपासून बघ, असं म्हणत त्यानं कप तिच्या हातात दिला. नियतीने एक घोट घेतला आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अन्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण रियांश खूप हळू आवाजात बोलत असल्यामुळे तिला ऐकू येत नव्हतं. मात्र दादींना सगळं ऐकू गेलं. त्यांनी विचारलं, बेटा, कॉफीत साखर टाकली आहेस का? नियतीनं दादींकडे पाहिलं, मग रियांशकडे. रागाने बघत म्हणाली, हो, बहुतेक टाकली असेल. असं म्हणून तिनं कप त्याच्याकडे परत दिला आणि रागाने पाहत नाश्ता करायला लागली. दादींचं बोलणं ऐकून सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. अन्या लगेच विचारते, नियती, खरंच साखर टाकली होतीस का? दादीने नियतीला प्रश्न केला. नियती त्रासून म्हणाली, नाही, तुम्ही स्वतःच चेक करा, कळून जाईल. हे ऐकून अन्याचा चेहरा उतरला. ती नाराज नजरेनं नियतीकडे बघत राहिली. रियांशने हळू आवाजात विचारलं, तू दादींना खोटं का सांगितलंस? खरं सांगायला हवं होतं ना, कारण तू साखर टाकली नव्हतीस. नियती म्हणाली, दादी आपली सगळी चर्चा ऐकत होत्या. मी जर सांगितलं असतं की तू खोटं बोलून मला कॉफी प्यायला दिलीस, फक्त मला तुझं जूठं प्यायचं म्हणून, तर मला त्यांच्यासमोर खूप लाज वाटली असती. म्हणून मी खोटं बोलले. आणि त्यानंतर रियांश शांतपणे म्हणाला, मीच तर तुझं जूठं प्यायचं ठरवलं होतं,
हे ऐकून नियती गप्प झाली. रियांश पुन्हा म्हणाला, आणि हो सॉरी, माझ्यामुळे तुला लाजिरवाणं वाटलं. इतकं म्हणून तो उठून गेला. नियती त्याला थांबवायचा प्रयत्न करत होती, पण तो निघून गेला. ती मनात विचार करू लागली, मी असं का बोलले? मला असं म्हणायला नको होतं. रियांश माझ्यावर रागावला असेल का? अवधानजी विचारतात, काय झालं बेटा? नियती, सगळं ठीक आहे ना? रियांश अचानक उठून गेला. नियती खोटं हसत म्हणाली, हो काही नाही, त्याला काही महत्त्वाचं काम आठवलं. ती पुढे म्हणाली, माझंही झालं, मला एक फोन करायचा आहे, मी लगेच येते. असं म्हणून ती उठून बाहेर गेली. तिनं पाहिलं रियांश गाडीच्या दिशेनं जात होता. ती त्याच्या मागे चालू लागली, पण गेटजवळ उभ्या काही मुलांकडे तिचं लक्ष गेलं आणि ती थांबली. तरी थोडं विचार करून ती पुढे गेली. रियांश गाडीत बसणार तेवढ्यात नियतीनं त्याचा हात धरून थांबवलं. तो रागाने वळला, पण समोर नियतीला पाहून शांत झाला. थोडीशी घाबरून नियती म्हणाली, आय एम रिअली सॉरी, माझं तुझं मन दुखवायचा हेतू नव्हता. ते शब्द फक्त तोंडून निघून गेले. म्हणूनच म्हणतात ना, काहीही बोलण्याआधी नीट विचार केला पाहिजे. एवढं म्हणून त्याने आपला हात नियतीच्या हातातून सोडून घेतला आणि कारमध्ये बसत तिथून निघून गेला. नियती तिथेच उभी राहिली. जात असलेल्या कारकडे एकटक पाहत राहिली. हे मी काय केलं? ती स्वतःशीच घाबरून म्हणाली. तेवढ्यात तिच्या हातातला फोन वाजू लागला. हॉस्पिटलमधून कॉल होता. नियतीने क्षणाचाही विलंब न करता फोन उचलला. त्यांना शुद्ध आली का? ते बरे आहेत का? ती घाईघाईने विचारते. हो, ते आता बरे आहेत, पण शुद्धीवर येताच ते ताबडतोब हॉस्पिटलमधून निघून गेले. काय? ते असं कसं जाऊ शकतात? मला त्यांना भेटायचं होतं. तुम्हाला काही माहिती आहे का ते कुठे गेले आहेत? नियतीने काळजीने विचारलं. सॉरी मॅडम, आम्हाला काही कल्पना नाही. आणि त्याचनंतर ठीक आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद. एवढं म्हणून नियतीने फोन ठेवला आणि स्वतःशीच पुटपुटली, आता काय करू? त्यांनी मला का वाचवलं हे कसं कळणार? तेवढ्यात मागून आवाज आला. काय? काय झालं बाळा? इथे का उभी आहेस? नियतीने मागे वळून पाहिलं तर अवधानजी तिथे उभे होते. काही नाही अंकल, मी अन्याशी चॅट करत होते. कॉलेजला जायचं होतं म्हणून इथे थांबले होते. नियतीने हलकं हसत उत्तर दिलं. अवधानजी तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले, नेहमी अशीच हसत राहा ग. नियती त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती, जणू काही विचारात गुंतलेली होती. थोड्या वेळाने अवधानजी म्हणाले, ठीक आहे बाळा, मला थोडं काम आहे, मी निघतो, स्वतःची काळजी घे. असं म्हणून ते कारमध्ये बसून निघून गेले. नियतीच्या मनात विचार सुरू झाले. नक्की काहीतरी गैरसमज आहे. जर माझ्या बॉसवर झालेल्या हल्ल्यामागे अवधान अंकलचा हात असता तर त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं असतं. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तेव्हा ते अगदी माझ्या वडिलांसारखे वाटतात. तरीही मला हे विसरता कामा नये की संशय त्यांच्यावरच आहे. त्यानंतर थोड्याच वेळात अन्या आली. दोघी कारमध्ये बसल्या. कार काही अंतर गेलीच होती, इतक्यात ती अचानक बंद पडली. काय झालं अंकल? नियतीने ड्रायव्हरला विचारलं. आणि त्यानंतर बहुतेक काहीतरी बिघाड झाला आहे. मॅडम, तुम्ही दोघींनी दुसऱ्या कारने जावं, ड्रायव्हर म्हणाला. बिघाड? इतक्या लवकर कसा काय? कालच तर सर्व्हिसिंग करून आली होती कार, नियतीने आश्चर्याने विचारलं. नाही मॅडम, गाडी मागच्या महिन्यात सर्व्हिसिंगला गेली होती. या महिन्याच्या 15 तारखेला जायचं आहे, ड्रायव्हरने सांगितलं. आणि त्यानंतर हे ऐकताच नियती चकित झाली आणि गोंधळलीही. थांबा एक सेकंद,
काल सकाळी गाड्या नव्हत्या, त्या कुठे गेल्या होत्या? नियतीने संशयाने विचारलं. मॅम, काल गाड्या क्लिनिंगसाठी गेल्या होत्या, सर्व्हिसिंगसाठी नाही, ड्रायव्हर म्हणाला. आणि त्यानंतर ते ऐकून अन्या त्रासून म्हणाली, अरे यार, तू CID सारखी चौकशी का करतेस? डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करतेस, गुप्तहेर बनण्यासाठी नाही. अन्या, तू चल आधी, मी 1 मिनिटात येते, नियती म्हणाली. आणि त्यानंतर अन्या बाहेर पडली. तेव्हा नियतीने पुन्हा ड्रायव्हरला विचारलं, अंकल, अजून एक गोष्ट सांगा ना, काल सर्व गाड्या क्लिनिंगसाठी पाठवायचा आदेश कोणी दिला होता? आणि त्यानंतर इशिता मॅडमने ड्रायव्हरचं उत्तर ऐकून नियती अवाक झाली.